नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच.डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची माहिती आणि अपडेट देत आहोत. विद्यार्थी मित्र, आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या काही कमेंट होते की ट्रेडिंगबद्दल काही व्हिडिओ बनवा, ट्रेडिंगबद्दल काही माहिती आहेत का. तर विद्यार्थी मित्र, त्यासाठी तुम्ही परिपूर्ण नॉलेज मिळवा, ज्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग, डे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, तर असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत ज्यावरून तुम्ही पूर्णपणे नॉलेज मिळवल्यानंतर त्यात इन्व्हेस्ट करा, कारण की खूप भयानक आहे ते सुद्धा एक प्रकारे. त्यामुळं विद्यार्थी मित्र, त्याच्या नादी लागण्याआधी तुम्ही चांगलं नॉलेज मिळवा, तरच त्याच्या नादी लागा. तर विद्यार्थी मित्र, आज आपण अत्यंत महत्त्वाची तलाठी भरती संदर्भात माहिती अपडेट दिली आहेत की विद्यार्थी मित्र, नॉर्मलायझेशन होऊ शकते का, आणि झाले तर कशा प्रकारे होणार, त्यासाठी सरकारवर काय पाठपुरावा करण्यात आला, त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहेत. तर ही न्यूज शेवटपर्यंत बघा अशी कळकळीची विनंती आहे. जर चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. तुम्ही बघू शकताय, यामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहेत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या सदस्यांनी, आणि त्यावर त्यांनी तोडगा म्हणून नॉर्मलायझेशन परत पुन्हा होणार का, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट दिली आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण काय न्यूज आहेत बघूया. तर उच्च अधिकाऱ्यांशी चर्चेअंती स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, तुम्ही बघू शकता वरती. तर प्रश्न काय आहेत, तलाठी भरतीमध्ये जाहीर केलेले नॉर्मलायझेशन स्कोर आता बदलू शकतो का. तर उत्तर आहेत हो, 100% बदलू शकतं. स्पष्टीकरण सांगितलं आहे की आपल्या तक्रारीनंतर अनेक टॉपर घोटाळेबाजांना बाहेर काढण्यात आले आहेत. आता तपासात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करून उत्तीर्ण झालेले टॉपर सापडल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून वगळावे लागणार आहेत. गुण नॉर्मलाइज करताना प्रत्येक शिफ्टमधील 0.1% टॉपरचे, म्हणजे सरासरी एक शिफ्टमधील 15 टॉपर उमेदवारांचे गुण ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यातील काही वगळल्यास गेल्यास आपोआप त्या शिफ्टमधील नॉर्मलाइड स्कोर बदलणार आहेत. तेव्हा विभागाला नवीन नॉर्मलाइड स्कोर जाहीर करावा लागेल, परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा सखोल तपास होईल आणि त्यात शेकडो टॉपर गैरप्रकार आढळतील. म्हणून आधी सखोल तपास करावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य. तर अशा प्रकारे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून हीच मागणी केली आहे की याचा सखोल तपास करावा. जे विद्यार्थी टॉपर दोषी आहेत त्यांच्यावर 100% कारवाई झाली तर 100% नॉर्मलायझेशन स्कोरसुद्धा बदलेल, आणि ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होईल. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहेत की 100% नॉर्मलायझेशन हे परत पुन्हा झालं पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणावर घोळ झाला होता मागे. तर विद्यार्थी मित्र, पुढे त्यांनी काय आवाहन केलं ते बघूया आपण. तर अशा प्रकारे तलाठी भरतीत गैरप्रकार करणाऱ्या संशयाबाबत, तलाठी भरतीत गैरप्रकार करणाऱ्या संशयिताबाबत आम्हाला हजारो व्हॉट्सअप मेसेज प्राप्त झाले आहेत. काही मेसेज अजून पण आमच्या टीमकडून वाचून झालेले नाहीत. आम्ही अहोरात्र काम करीत आहोत. ज्यांनी खात्रीशीर संशोधनाची नावे पुराव्यासहित पाठवली आहेत, धन्यवाद. पण अजून कोणाकडे पुरावे किंवा खात्रीशीर नावे असतील तर त्यांनी उद्या सकाळपर्यंत पाठवावी. ज्यांनी आधी संशयिताबद्दल मेसेज केले आहेत त्यांनी कृपया पुन्हा मेसेज करू नये, त्यामुळे आता आलेले महत्त्वाचे मेसेज वाचले जाणार नाहीत. तर अशा प्रकारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे व्हॉट्सअप करावे. आधी माहिती देणाऱ्यांनी मेसेज करू नये किंवा कॉल करू नये ही विनंती. तर संशयित उमेदवारांचे नाव आणि रोल नंबर टाकावा. त्यानंतर निवड यादी, जिल्हा, त्यानंतर पुरावा, संशयाबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला टाकायची आहेत. आणि हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहेत यावर तुम्हाला स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, तर या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला सर्व ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला वाटतं आहे की यांनी परीक्षेमध्ये 100% फ्रॉड केला आहे, अशा उमेदवाराबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. तर विद्यार्थी मित्र, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट होती. राज्यामध्ये लाखो विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी घोटाळे केलेले आहेत, आणि ज्यामुळं विद्यार्थी मित्र, सर्वसामान्य गरीब मुलाचं नुकसान होत आहे. तर तुमच्याकडं अशा प्रकारे कोणाचा जर कॉन्टॅक्ट असेल की तुम्हाला वाटतं की यांनी भरती परीक्षेत घोटाळा केला आहे, तुमच्याकडं पुरावा असेल, तर या नंबरवर तुम्ही 100% माहिती द्या. आणि यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जे आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे उघड केले, जे गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत असतात, ते 100%
तुम्हाला म्हणजे याच्यावर ॲक्शन घेण्यास सरकारला भाग पाडेल. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट होती. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल अपडेट राहा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. खूप खूप धन्यवाद. आभारी आहेत.